इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र विषयाची आपल्याला कल्पना आहे। या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आतापर्यंत ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलोय, अगदी 90 वर्षाचे काही भेटले, 1-2 ठिकाणी तर 90च्या पलीकडे ज्यांची वय आहेत असे सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती। साहजिकच आहे, मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे। तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण अवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो। यावेळेला आकृत झालं, पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी गेले, शेत गेल्या, इलेक्ट्रिक पोल बिल म्हणजे जमीन खरडून गेली, सगळं आयुष्य वाहून गेलं। अशा संकटात शेतकरी सापडलाय। एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही। सरकार हमी भाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं। मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केली। वर्षी तर हाती पीकच लागलं नाही, संपूर्ण जमीन खरडून गेली, वया पुस्तकं, गुरं ढोरं सगळं म्हणजे काही असं राहिलंच नाही। मग होतं की ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं, देवेंद्र फडणवीसांची परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर 7-12 कोरा करणार, आत्ताच ती वेळ आहे 7-12 कोरा करण्याची। पण आता काहीतरी आहे, ते मुहूर्त शोधत बसलेत। आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे, पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिलाय। आपण येता जाताना आता बघाल असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या रब्बीच्या पिकाच्या हंगामाच्या कामाला लागलेले आहेत। मग आता पंचनामे अजून झालेले नाहीत। आता पंचनामे करायला जर का पथक गेलं, केंद्राचं पथक आलं कधी, गेलं कधी, कोणालाच कळलं नाही तर देणार। कारण आता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय। मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार, नाही सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले, नुकसान भरपाई मिळणार कशी? पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे, कारण त्यातले महत्वाचे ट्रिगरच काढून टाकले। आणि मी जे कागद सुद्धा दाखवले, कोणाला 6 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 2 रुपये, कोणाला 21 रुपये, म्हणजे नुकसान भरपाई तर दूर, कर्ज डोक्यावरती चढलंय। रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार, त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार, गहाण म्हणून स्वीकारणार का? आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरण्यासारखी दुबार गहाण घेणार का? हे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत। म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जून पडला तेव्हाच 2-3 प्रश्न विचारले होते की जून मध्ये जर कर्ज देणार असाल तर तोपर्यंत हप्ते की नाही फेडायचे, नवीन कर्ज मिळणार, नवीन मिळालेले कर्ज सुद्धा फेडायचं की नाही फेडायचं। कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत जून मध्ये कर्जमुक्ती करणार, दुसऱ्या अर्थमंत्री बोलतायत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का, त्याचे हप्ते नियमित फेडा। म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे। आणि जे पॅकेज जाहीर केलं, मोठं आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं, 31,000 साधारणतः 800 कोटीचं, आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज। हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे, कारण तुम्ही साक्ष आहात, कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे, कसे शेतकरी व्यथा मांडतायत, कशा महिला आहेत, कसे आजोबा बोलतायत, कसे बोलतायत, हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं, म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय। ही वस्तुस्थिती आहे, हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता। मी काही इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही। म्हणजे सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती, च्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता 2 माझ्या बैठका राहिल्या, पण हा 4 दिवस मी त्याच्यासाठी केला। हे सगळं पाहिल्यानंतर
माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे. 2 गोष्टी मी शेतकऱ्यांना सांगितल्या. पंचनामे झालेले नाहीत. म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. कदाचित त्याची सुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही, तर आडात नाही तर पोहरात कुठून, त्याच्यामुळेच पैसे आले नसतील. तर तहसील तर जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आम आणलाय, जे काय सोंग आणलंय, हे किती बोगस आहे. हे सरकार कसं दगाबाज सरकार जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी या दगाबाज सरकार करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे. हेक्टरी त्याला ती शेतकऱ्याची मागणी ती त्याला मिळाली पाहिजे. पलीकडे बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काय केले आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते तहसील आपला पंचनामा करण्याची ज्यांच्यावर गाव खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही. पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही. रिपोर्ट पाठवला तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळाली आहे की नाही. पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. आणि दुसरी गोष्ट अशी, आल्यानंतर फसवी आश्वासनं देतात. मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा मी कर्जमुक्ती म्हणतो, ते कर्जमाफी म्हणतात. कर्ज झालं. आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावाने त्यांना अगदी महिला तरी प्रवास करून अंगठे पैसे करायला तिकडे यावं लागतं. अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं. तर हे सगळ्या जसं आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तर मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली की तुम्ही त्यातले जातपात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा. तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल. कर्ज घेतात, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायचं, हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन मध्ये त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत. त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. उद्धव साहेब, तुम्ही ज्या गावात गेला तिथल्या लोकांना असं म्हणत होता की हा लढ्यासाठी आता आणखी तीव्र होणार आहे, तुम्ही लढणार आहे आणि त्यावेळेला तुमची मला साथ हवी. तर ही साथ मतांच्या माध्यमातून की नाही. आता तर निवडणूक नाहीच आहे. तुमच्या लक्षात असेल की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणती निवडणूक नव्हती तरी कर्जमुक्ती केली होती. कोणती निवडणूक नव्हती तरी शिवभोजन योजना सुरू केली होती. आणखीन म्हणजे आपत्तीमध्ये मदत सुद्धा केली होती. कोणत्याही निवडणुका नव्हत्या ना. मी कोणती विदेशी समिती नेमली ना कसला अभ्यास केला. पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती. आता सुद्धा जो लढा उभारायचा आहे तो ना ह्याची सुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही, पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं ते हप्ते म्हणजे त्याला हप्ता म्हणतात ते घ्यायचे. आता मध्ये सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना काढली केली. परत परिस्थिती काय मला कल्पना नाही, पण तेव्हा यांचे एजंट हे फिरायचे आणि नुकसान भरपाईच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये जायचे. कारण कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहित नव्हतं. म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती. तर हेही आंदोलन सुरू होईल. आम्हाला जे करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू. महिन्यानंतर पुन्हा मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि त्यावेळी तुम्ही आंदोलन करणार आहात की काय? नाही, आता म्हणून मी शिवसैनिक आणि
केले की तुम्ही पहिला दगाबाज सरकारचा पंचनामा करा. म्हणजे कार्यालय यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले, अजून केले का नाहीत, केलेत, आता केले तर काय म्हणून करणार, कसे करणार. कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय, तर पंचनामा कसा करणार तुम्ही, नुकसान भरपाई कशी मिळवून देणार. तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात, त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत, एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे, एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, एवढ्याने एवढी मदत केलेली आहे. हे आता पंचनामे हे जनता करेल. तुमचा सगळा दौरा सुरू झाला, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कथा मांडताय असताना काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे चांगली गोष्ट आहे. पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय, आणि वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे. पण मदत सुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे. आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला पेपरमध्ये चाललेली आहे, प्रति गुंठा किती रुपये, म्हणजे आज त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 20 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे. म्हणजे असं काही ठिकाणी मदत पोहोचली नाही हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्यात पोहोचली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्री कसं काय चाललंय, जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत, दुःख काय कळणार आहे, शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार. शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांच्याकडे यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत. पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर ती सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातल्या स्वतः शेतकरी तुम्ही जिथे जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. मी आदळ नाही आलो, माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही. तुमचा हा सगळा दौरा सुरू असताना त्या अजित पवारांच्या मुलाचा एक जमीन घोटाळा उघडकीस झाला. आता विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये 3-4 कोटीमध्ये एक भूखंड घेतले, त्याची बाजार मूल्य 200 कोटी. बरं, अजित पवारांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला, मुरलीधर बरोबर आहे. आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दानवेजीने आणि अनिल परबांनी कोणाचे घोटाळे काढलेले. म्हणजेच काय, ही लूट आहे, देशाची लूट आहे, जनतेची लूट आहे. आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, काही होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाहीये. अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले त्या कुबड्या 2 कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे, ह्या हिंमत नाहीये. मात्र एक गोष्ट नक्की की हे पैसे लुटतायत, भ्रष्टाचार करतायत, ही आपल्या देशाची लूट आहे, भारत मातेची लूट आहे. आणि दुर्दैवाने असं आहे की यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष झाली. एक जमाना असा होता की भाजपच्या देठापासून ओरडून म्हणायचे इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. मग मी त्यांना सांगू इच्छितो की या देश लुटणाऱ्यांना वंदे मातरम म्हणणार नाही. तुम्ही भारत मातेला लुटताय, भारत मातेला लुटताय आणि वंदे कशी म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही, जमिनी लाटतायत, जमिनी ढापतायत, भ्रष्टाचार करतायत, ओरबडून टाकताय भारत मातेला तुम्ही, आणि वरती वंदे मातरम म्हणताय. त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. म्हणतात की या व्यवहाराशी कुठलाही माझा पुराणमध्ये संबंध नाही असं सांगतात, आणि दुसऱ्या दिवशी येऊन जमिनीचा व्यवहार हा रद्द केलेला आहे. तुम्हाला म्हटलं ना की यातनं निष्पन्न काही होणार नाही. मोहळांचा भ्रष्टाचार दाबला गेला, त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना, पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत, डान्स बारचे पुरावे दिले. अंबादासजी तुम्ही सुद्धा रोज काय ना काहीतरी अजूनही भ्रष्टाचार काढतातच आहात. त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राज देतात,
अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही. पण उद्धवजी, आता उद्धवजी प्रश्न असा होता की सगळ्या मंत्र्यांचे सत्ताधाऱ्यांचे घोटाळे इतके उघड होतात, असा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करताय, पण पुढे काय काय भूमिका असणार आहे? पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना. जर का तुम्ही जसं भाजप करते की भ्रष्टाचारांना अभय देते, म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय, असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार? आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची, पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं, एक ताई ते डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू, म्हणजे मुलींना फाशी म्हणते माझी भरायला लागते. मग हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी दौरा केलेला. मत साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत, परंतु पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेत आहेत. हो, कोकणामध्ये देखील अशीच परिस्थिती. कोकणामध्ये मी घेणार ना. आता जेव्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल. सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये आणि शिवसेना ही दोन्ही एकत्र येऊन मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मी जाणून घेईन. पण येऊ शकतं, एकत्र येऊ शकत. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तर अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. या सगळ्या दौरे दरम्यान शक्तीपीठ मार्ग आहे, त्याला देखील लोकांचा विरोध पाहायला मिळतोय. काय लोकांना शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली, त्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. नेतृत्व जे जवाहर मुंदानी हे निवडून आले होते, त्यांना तिकडच्या जाण होती शहराची, तसं आदित्य ठाकरे. मला ही बातमी आता कळली आणि नाही, मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे, कारण महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या उगम ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे वर्ष झाले, गृहमंत्री अमित शहा आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदर की बात आहे, कारण किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर. कारण काय बघा, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करून बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली, मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येते करतील अहमदाबादचा, पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणते, काँग्रेस म्हणजे काँग्रेस त्याबाबत काय प्रतिक्रिया आहे? पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये त्या प्रकारे तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल. मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काय अर्थ नाही. गेला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील संध्याकाळी झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये कार्यकर्ते काय करतात, कुणाची करायला आली किंवा कुठल्या पक्षासोबत जायला हवं, स्थानिक स्वराज्य संस्था नाही, भांडायचं कोणाच्याच मनात नाहीये. कारण आता बघितलं तर हा जो सगळा चालू आहे बेगुमानपणाने, म्हणजे कोणालाच जुमानत नाहीयेत. उघड उघड दिवसा ढवळ्या जमिनी ढापतायत, पैसे लाटतायत, काय वाटेल ते चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्ग सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार 86,000 कोटींनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं. म्हणजे 86,000 कोटींनी सुरुवात झाल्यावर तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाणार. म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोरा येणार. त्या टोल नाके यांच्याचकडे जाणार. टोलच्या जमिनी आता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील. तिकडे यांचे सगळे व्यवसाय येणार, पेट्रोल पंप येतील, मॉल येतील, काय 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 होईल. म्हणजे
ह्यांची आबादी ही लुटमार करून होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शहाणं होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे. तुम्ही सगळीकडे फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली होती किंवा आमचा कर्ज माफ झालेला होता. यावर विचारलं तर त्यांनी म्हटलंय उद्धवजी ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असतील ना, पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना. तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी. ठीक आहे, मला बघू आता मोदी किंवा अमित शहा, मला उत्सुकता आहे कोण अहमदाबादचा महापौर होणार.